तर मित्रांनो, उच्च शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये सोयी सवलती देण्याबाबत महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2016 प्र क्रमांक 302 वि श्री क्रमांक 3 मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय विस्तार भवन मुंबई 400032 दिनांक 4 मार्च 2017। प्रस्तावना। राज्यातील सर्व उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन व मूल्यमापनाची पातळी वेगळी असणे आवश्यक आहे। विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक मूल्यमापनामध्ये गरजेरूपी सोयी सवलती देण्यासंदर्भात धोरण निश्चितीसाठी शासन स्तरावरून समिती गठीत करण्यात आली होती। सदर समितीच्या बैठकीमध्ये सर्व कृषी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक, दिव्यांगाशी संबंधित असलेल्या संस्थांचे तज्ञ प्रतिनिधी उपस्थित होते। सदरून बैठकीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी व परीक्षा पद्धतीमध्ये त्यांना दिल्या जात असलेल्या व आवश्यक असलेल्या सोयी सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व त्यानुसार आवश्यक त्या सूचना व अभिप्राय मागविण्यात आले। प्राप्त अभिप्राय व सूचनांना विचार करून उच्च शिक्षण विद्यापीठीय शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देण्याबाबतच शासन निर्णय निर्गमित करण्याचे शासनाचे विचारधारा होते। त्यानुसार खालील नमूद केल्याप्रमाणे शासन निर्णय घेत आहे। शासन निर्णय। विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांची खालील प्रमाणे वर्गवारी आहे। 1. पूर्णतः अंध, 2. अंशतः अंध, 3. कुष्ठरोग निवारित, 4. कर्णबधिर, 5. लोकोमोटिव्ह डिसॅबिलिटी इन्क्लुडिंग ऑर्थोपेडिक डिसॅबिलिटी, शारीरिक वाढ खुटणे, बौद्धिक क्षमता वाढ, मानसिक आजार, 9. स्वमग्न, 10. सेरेब्रल पॉल्सी, 11. स्नायूची विकृती, 12. मज्जासंस्थेचे तीव्र आजार, 13. अध्ययन अक्षम, 14. बहुवचन अपर, 15. भाषण वाचा व भाषा अक्षम, 16. बेल्समेलिया, 17. हिमोफिलिया, 18. सिकल सेल आजार, 19. विकलांग, 20. ऍसिड अटॅक विक्टिम, 21. पार्किन्सन आजार, 1. उपरोक्त सर्व प्रकारातील उच्च शिक्षण संस्थेमध्ये विद्यापीठी स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना खालील नमूद समान सोयी सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यात याव्यात। अ. विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील। शक्यतो विद्यार्थी ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे तिथे महाविद्यालय किंवा त्यांच्या घराजवळचे महाविद्यालय परीक्षेमध्ये असा सर्व प्रकारचा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका PWD शिक्का मुद्रित करून तपासणी करिता वेगवेगळ्या ठिकाणची व्यवस्था करावी। ब. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी प्रति तास 20 मिनिटे अधिक वेळ देय राहील। क. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रात्रीतील प्रत्येक परीक्षेमध्ये लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक अंतर्गत व प्रकल्प संशोधन परीक्षेमध्ये एकूण गुणांच्या 3% गुणाची सवलत एकाच विषयामध्ये या सर्व विषय विभागून देण्यात यावी। ड. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालक यांचे पूर्व परवानगी लेखन घेता येईल, मात्र लेखनिकांची व्यवस्था पालकांनी महाविद्यालयाचे सहकार्याने करावी। अन्यथा शक्य झाल्यास महाविद्यालयाने लेखनिकाची यादी देवाची यादीतून लेखनिक देण्यात यावा। यासाठीचा पत्रव्यवहार परीक्षा आवेदन पत्र सादर करतेवेळी करण्यात यावा। आवश्यकतेनुसार सांकेतिक भाषा विश्लेषण उपलब्ध करून द्यावे। ई. जे विद्यार्थी आरोग्य, शारीरिक शिक्षण, समाजसेवा, बालवीरवाला, छात्रसेना, NCC, संरक्षण अभ्यास, मुलकी संरक्षण व रस्ता सुरक्षा, सिव्हिल डिफेन्स अँड रोड सेफ्टी ऑफ पेट्रोल इत्यादी विषय पूर्ण करून त्या विद्यार्थ्यांना या मिळण्याचे अर्ज दिव्यांग प्रमाणपत्रासह संबंधित महाविद्यालयामार्फत विद्यापीठाकडे पूर्व मान्यतेसाठी पाठवाया किंवा संबंधित विद्यापीठाने अशी सवलत मिळण्याबाबतचे नियम तयार करून व महाविद्यालयाने निदर्शनास आणावेत। ई. सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खेलिंग, व्याकरण, विरामचिन्हे याबाबत गुणदान कमी करण्यात येऊ नये। उ.
यापैकी काही वेगवेगळी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वर्गात आवश्यक असलेली हजेरी उपस्थिती बंधनकारक राहणार नाही। त्यासाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी परवानगी बंधनकारक राहील। वरील प्रमाणे सर्वसाधारण सोयी सवलती सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना देय राहील। याशिवाय त्यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार काही विशेष सोयी सवलती खालीलप्रमाणे देय राहील। 2. पूर्णतः अंग ब्लाइंडनेस व अंशतः अंध पार्शली ब्लाइंड विद्यार्थ्यांकरिता सवलती। 1. परीक्षा कालावधीमध्ये गणितीय पाटीचा वापर करण्यात येईल। 2. परीक्षा कालावधीत आवाजाच्या समपत्राचा वापर करता येईल। 3. अंशतः अंध विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी केचना पत्रिका वाचण्यासाठी ग्लास मॅग्निफायरचा वापर करण्यात येईल। 4. अंशतः विद्यार्थ्यांसाठी मोठ्या अक्षरातील एरियल 20 प्रश्नपत्रिका छापविण्यात यावी। 5. परीक्षेच्या वेळी गरजेनुसार कराव व भूमितीय साहित्य समाधानाचा वापर करण्यात येईल। आकृत्या नकाशे तक्ते इत्यादी न काढण्याची सवलत देय राहील। त्यांची गुण त्या विद्यार्थ्यांना त्या प्रमाणात देण्यात येईल अथवा आकृत्या नकाने तसेच इत्यादीसाठी पर्यायची देण्यात यावीत। 6. प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी या विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडी परीक्षा बहुपर्यायी उत्तरे असलेली लेखी परीक्षा प्रात्यक्षिकावर आधारित देता येईल। डी परीक्षेत प्रात्यक्षिकावर आधारित प्रश्न विचारले जावेत। 7. जर एखाद्या विद्यार्थ्यांना संगणकाच्या द्वारे परीक्षा द्यायची असल्यास स्क्रीन रीडिंग सॉफ्टवेअर असलेला संगणक NVDA सॉफ्टवेअर तत्सम इतर संगणक प्रणालीचा वापर करता येईल, परंतु त्यासाठी विद्यापीठाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील। 8. विद्यार्थ्यांना टेप रेकॉर्डरद्वारे देण्यात यावेत। त्यांनी दिलेली उत्तरे टेप रेकॉर्डरद्वारे करण्यात यावीत व त्यांच्या बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी। 9. ज्यावेळी सृष्टीहीन मुलगा बसण्याच्या वेळेपासून वेलमध्ये लिहित असेल आणि त्यावेळी त्याला थकवा जाणवत असेल अशा वेळी त्या काही काळ विश्रांती देण्यात यावी, तथापि ही वेळ सवलतीच्या एकूण वेळेपेक्षा जास्त नसावी। 10. ज्यावेळी ब्रेल वाचन लेखणी असेल अशा वेळी लिपीतील गुण कमी करू नयेत, तसेच गरज असेल अशा मौखिक पद्धतीने प्राची उत्तरे विधानाला कितपत ज्ञात आहेत याबाबत चित्र आकृत्या नकाशे याऐवजी पर्यायी प्रश्न देण्यात यावेत। वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी सुस्पष्ट सूचना देण्यात यावीत। 11. ज्यावेळी निबंधात्मक प्रश्न असतात आणि प्रश्न मध्ये लिहितात अशा वेळी सदर प्रश्नावर गुणदान करण्यात उत्तरे मोठ्या प्रमाणात लिहिण्याचे आहे हे न पाहता मुख्य मुद्द्यावर लक्ष देण्यात यावे। महाविद्यालयाने या विषयास पत्र व्यवहार प्रश्न असतात आणि प्रश्न मध्ये लिहितात अशा वेळी सदर प्रश्नावरील गुणदान करताना उत्तरे मोठ्या प्रमाणात लिहिलेली आहे हे न पाहता मुख्य मुद्द्यावर लक्ष देण्यात यावे। महाविद्यालय 12. प्रकल्पावर आधारित लेखी प्रश्नाऐवजी तोंडी परीक्षा घेण्यात यावी। 3. कुष्ठरोग निवारित लेप्रोसी कट पर्सन विद्यार्थ्यांसाठी 1. महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत किंवा महाविद्यालयात या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात यावे। 2. शिकत असलेल्या महाविद्यालयातील शरीराची योग्य स्थिती आणि बऱ्याच व्यवस्थेमध्ये अनुकूल पार केलेले टेबल टायपिंग मशीन सुई यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करण्यात यावी। यासाठी संबंधित महाविद्यालयाने विद्यापीठाची मान्यतापूर्व परवानगी घ्यावी। 3. अचानक उपचार करावे लागतील अशी स्थिती उत्पन्न झाली, परीक्षेच्या कालावधीत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले तर अशा प्रसंगी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्या पुन्हा परीक्षेची री-एक्झाम परवानगी देण्यात यावी। विषय शिक्षक महाविद्यालयाचे प्राचार्य व परीक्षा विभागाचे प्रमुख यांनी समन्वय साधावा। 4. विद्यार्थ्यांना लिहायला सोयीचे व्हावे यासाठी या प्रकारचा पेन्सिल पेन ग्रिपर सांगण्याची व्यवस्था उपलब्ध व्हावी। 5. गरजेनुसार लेखणी घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी। 4. कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी हिअरिंग इम्पेअरमेंट डेंट अँड हँड ऑफ हिअरिंग सवलती। 1. प्रश्नाचे उत्तर अपेक्षित शब्दमर्यादेपेक्षा कमी शब्द मर्यादित लिहिता येईल। दातांची उत्तरे मुद्द्यामध्ये लिहिता येतील। द्वित्तरीय प्रश्नामध्ये मुख्य मुद्द्याच्या अनुषंगाने की पॉइंट्स उत्तर लिहिल्यास परीक्षकांनी उत्तरामध्ये मोडून विषयांच्या अनुषंगाने माहिती उत्तरे दिली आहेत का ते तपासून गुणदान करावे। 2. या मुलांसाठी स्पेलिंग व्याकरण विरामचिन्हे याबाबत गुणदान कमी करण्यात येऊ नयेत। 3. सर्व विषयांच्या पत्रिकेमध्ये शब्दरचना सोपी असावी। मौखिक मूल्यांकनासाठी
चुकीचा पर्याय असावा। 4. आवश्यक असल्यास या विद्यार्थ्यांना वाचनिक सूचना देण्यात यावी। 5. गरजेनुसार विद्यार्थ्याला त्यास हव्या त्या भाषेत पेपर लिहिण्याची परवानगी देण्यात यावी। दुसरा पाठ लगेच येणार आहे। धन्यवाद।